सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इथे इथे म्हणजेच इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम या परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर नवोदयची आपण एक बॅच घेऊन येत आहोत आणि त्या बॅचमध्ये जर तुम्हाला स्कॉलरशिप हवी असेल, पूर्णपणे फ्रीमध्ये जर समजा तुम्हाला नवोदयची बॅच हवी असेल तर तुम्हाला इथेची परीक्षा जी आहे ती देणं ही पहिली पायरी आहे. ठीक आहे. मग आता ह्या इथेच्या परीक्षेला देण्यासाठी बऱ्याच पालकांना अजूनही समजत नाही की रजिस्ट्रेशन कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यासाठी मी काय केलंय आता की मी तुमच्यासाठी घेऊन आले स्टेप बाय स्टेप प्रोसेस. ठीक आहे. सगळ्यात आधी म्हणजे जर समजा तुम्हाला एवढ्या लॉंग प्रोसेसने जायचं नसेल तर तुमच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक आपण लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची. तुम्ही त्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स भरले तरी तुमचं रजिस्ट्रेशन हे होणार आहे. ठीक आहे. परंतु बऱ्याच पालकांना प्रश्न पडतोय की रजिस्ट्रेशनची ती जी लिंक आहे ती काही जणांच्या इथे ओपन होत नाहीये किंवा लक्षात येत नाही नक्की कुठली लिंक ओपन करायची आहे. तर अशा वेळेला तुम्ही या गाईडने जर गेलात तर तुम्हाला पूर्णपणे मी सांगणार आहे. ठीक आहे. तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की. आपला प्ले स्टोअर जे आहे, रेग्युलर आपलं जे प्ले स्टोअर असतं ना, त्या प्ले स्टोअरवर तुम्ही गेला की तुम्हाला इग्नाइट पाठशाला असं नाव टाकायचं आहे, ज्याच्याने तुमच्या मोबाईलमध्ये आमचं ॲप जे आहे ते ॲप हे इथे इन्स्टॉल केल्यानंतर येईल. ठीक आहे. तो ही झाली सगळ्यात पहिली स्टेप. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तुम्हाला आमचं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करावं लागेल. जर तुम्हाला लक्षात नाही आलं की कुठलं ॲप्लिकेशन आहे, कारण की तिथे बरेचसे वेगळे वेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्ही फक्त नाव जरी टाकलं तरी तुम्हाला खूप सारे वेगळे वेगळे लक्षात येणार आहेत. तो इग्नाइट पाठशालाचं जे ॲप्लिकेशन आहे ते इग्नाइट पाठशालाचा ॲप्लिकेशनचा जो लोगो आहे तो जर तुम्ही बघितला तर लाल रंगाचा एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची एक पेन्सिल आहे. ठीक आहे. तो हा लोगो बघून सुद्धा तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर, इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल. ठीक आहे. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे हे ॲप्लिकेशनसाठी रजिस्ट्रेशन आहे, इथेसाठी नाही. ठीक आहे. तो इथे तुम्हाला आधी तुमचं नाव, तुमचा नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुम्हाला काहीतरी एक नवीन पासवर्ड तयार करून तो पासवर्ड इथे टाकावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची स्टेट टाकावी लागेल, महाराष्ट्र, आणि हे जे आय अग्री दिसतंय तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचंय. हे सगळं झालं की तुम्हाला रजिस्टर म्हणायचंय. ठीक आहे. हे रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त ॲप्लिकेशनसाठी आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनची विंडो येईल. इथे तुम्हाला तो जो इथे आपण ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकला होता ना, हा ईमेल आय डी आणि हा इथला पासवर्ड, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे जर समजा मी इथे घेतला असेल ABC असा ईमेल आय डी आणि पासवर्ड घेतला असेल 1 2 3 तर मला इकडे जाऊन तो ABC आणि 1 2 3 असं इथे टाकायचं आणि लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर इकडे बघा तुम्हाला अशा पद्धतीने पेज दिसेल, नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा आणि इथेची परीक्षा. ठीक आहे. आता इथे क्लिक नाही करायचंय. ठीक आहे. इथे का क्लिक नाही करायचं मी नंतर सांगतो तुम्हाला, पण आपल्याला क्लिक कुठे करायचंय तर ह्या नवोदयच्या परीक्षेवर क्लिक करायचंय. ठीक आहे. कारण की आपण जे एक्झाम देणार आहोत नवोदयसाठीची इथे आपण देतो आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे नवोदय परीक्षेवर आपल्याला क्लिक करायचंय. नवोदय परीक्षेवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला लागेल. ठीक आहे. आता हे जे आहे इथे जर आपण बघितलं तर बघा इकडे आपल्याला एक फॉर्म दिसतोय इथेचा. ठीक आहे. इथे एक टॅब दिसतोय ना, इथेचा टॅब आहे बरोबर. कोर्सेस, टेस्ट सिरीज, बुक स्टोअर, ई बुक, क्विज, यूट्यूब व्हिडिओ, फ्री स्टडी मटेरियल, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्याच्या शेजारी आहे इथे. ठीक आहे. तो त्या इथेवर तुम्हाला क्लिक करायचंय. इथेवर क्लिक केलं की अशा पद्धतीने तुम्हाला 5-6 वेगळे वेगळे टॅब्स दिसणार आहेत. ठीक आहे. तो पहिला जो टॅब आहे नोंदणी फॉर्मचा. ठीक आहे. तो पहिला टॅब आपल्याला ओपन करायचा नोंदणी फॉर्मचा. नोंदणी फॉर्मचा टॅब ओपन केला की तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसणार आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म दिसला की याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने येईल साइन इन टू कंटिन्यू. तर तिथे तुम्हाला साइन इन म्हणायचं आहे. ह्या इथलं जे साइन इन आहे ना, हे साइन इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केलं की तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर, आता हे रिकव्हरी आहे म्हणून हे इथे रिकव्हरी दिसतंय, पण तुम्हाला तिथे फक्त तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड अशा पद्धतीने विचारलं जाईल. ठीक आहे. आता इथे त्यांना ज्यांनी हे काढलेला आहे फोटो त्यांना त्यांचा पासवर्ड लक्षात नव्हता म्हणून त्यांना काय करावं लागलं, त्यांना रिकव्हरी करावी लागली ईमेल आय डीची. ठीक आहे. मग ती रिकव्हरी ज्या वेळेला करावी लागते त्यावेळेला आपल्याला मोबाईल नंबर आणि एखादा रिकव्हरीचा ईमेल, जे काही आपण आपला ईमेल आय डी तयार करताना केलेलं असतं ना, त्या सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाइड कराव्या लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे. सेव्ह झालं की त्याच्यानंतर तुमचा
जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो फॉर्म ओपन होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म दिसायला लागेल. ठीक आहे, मग तिथे सगळ्यात पहिले काय येणार तुम्हाला, नेम ऑफ स्टुडंट. मग विद्यार्थ्याचं नाव दिल्यानंतर वडिलांचं नाव, नेम ऑफ फादर, आईचं नाव, नेम ऑफ मदर, कॉन्टॅक्ट नंबर. मग इथे आई वडिलांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड. मला माहिती आहे की हे चौथीच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे इथे चौथी टाकायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मीडियम ऑफ एज्युकेशन, तुम्ही कुठल्या माध्यमातून शिकता आहात. ठीक आहे, इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे की सेमी आहे. ठीक आहे, जे काही असेल ते तुम्हाला मीडियम ऑफ एज्युकेशन इथे टाकायचं आहे. आणि तुम्ही कुठल्या शहरातून आहात ते सिटीचं इथे नाव टाकायचं आहे. ठीक आहे, आता नाशिक. ओके, हां, त्याच्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. ओके, सबमिट झालं की अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट झालाय म्हणून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, ज्या वेळेला इथे येतं ना थँक्स फॉर सबमिटिंग युअर कॉन्टॅक्ट इन्फो, त्यावेळेला समजायचं की तुमचा फॉर्म हा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तुमचं इथेच रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. ठीक आहे, आता याच्यासोबतच अजून मी तुम्हाला एक सांगते की बॅकला गेल्यानंतर, बॅकला जाऊयात आपण थोडं. रजिस्ट्रेशनचा हे जे 5 टॅब मी तुम्हाला म्हणाले होते ना, या 5 टॅबमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सिलेबस जो आहे तो सिलेबस पण बघायला मिळेल. ठीक आहे, आणि हे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत या बाकीच्या गोष्टी आपल्याला हळूहळू एक एक पुढे येणार आहेत. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपला जो ॲप आहे या ॲपवर जाऊन सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकताय. जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. परीक्षा फक्त आणि फक्त रजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठीच आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. 10 तारखेनंतर रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, जर तुम्हाला नवोदयची बॅच फ्रीमध्ये हवी असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. तुमचे काही नातेवाईक असतील, तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. त्यांना सुद्धा ही एक्झाम देता येईल, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना मोफतमध्ये जी बॅच आहे नवोदयची ती बॅच मिळेल. थँक्यू.